कविता आहे. तुम्ही सर्वजण इतक्या आनंदात दिसताय आणि दाद देताय. खरंच आनंद होतोय. आणि आजच्या या मैफिलीत जरा वेगळी अशी वाट चालूया आणि वेगळी अशी मजा घेऊया. थोडस कवितेकडे वळूया. सगळ्यावर प्रेम करायला शिकवलं त्या मंगेश पाडगावकरांची वेगळ्या ढंगाची एक कविता आहे. अर्थात नेहमी चिंता काळजी कपाळावर आठी असणाऱ्या लोकांसाठी ही छानशी कोपरली. यांचं असं का होतं कळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही. आपल्याकडे कसं आहे, थोडासा लांबट असा चेहरा करून बसलं किंवा साधारण 8 दिवस तांब्या घेऊन न गेल्यासारखा चेहरा केला की तो प्रत्येकाला वाटतो फार मोठा आध्यात्मिक. प्रेम करणं आणि यासाठी सोपी कोणतीही गोष्ट नाही. मी तर नेहमी म्हणतो, आईने किंवा बायकोनं छानपैकी आमटी केली असेल ना, त्यावेळी त्या आमटीचा भुंका मारताना असा जो आवाज येतो ना, तो आवाजही ओंकारा इतका पवित्र असतो. तर इकडे हवं असतं सगळं, लाट गळत असते, पण अध्यात्माचा मोठा आणि मोठा आप. यांचं असं का होतं कळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही. निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळातच उडणार. निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळातच उडणार. रुपेरी वेलांटी घे पाना मासातच बुडणार. रुपेरी वेलांटी घे मासा पाण्यातच बुडणार. यांचं सुख नसतं मुळी यांच्यासाठी. याचं सुख नसतं मुळी यांच्यासाठी. यांच्यासाठी एकच असतं, कपाळावर आठी. यांची पापणी जरा सुद्धा ढळत नाही. यांची पापणी जरा सुद्धा ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही. कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, मोठ्याने हसा तुम्ही. यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी यांना विस्कीचा वास येतो. यांचा घोषा सुरू असतो, अंक खाणं वाईट, तंक खाणं वाईट. यानं डोकं जडस होत आणि तंक मुळीच पिऊ नका, याने नक्कीच पडस होत. संयमाचे पुतळे हे, संयमाचे पुतळे हे. यांची पापणी जरा सुद्धा ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही. कळतं पण वळत नाही. व्यायाम करीत असणार. सगळे कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार. एखाद्याने केला तर ठीक आहे. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करत असणार किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेच्या बाकावर कुणीतरी घट्ट बिलवून बसतात ना. बागेच्या बागावर कुणीतरी घट्ट बिलवून बसतात आणि गालाला गाल लावून गुणगुण करीत असतात ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलं. असं काही दिसलं की यांचं डोकं सळकलं आणि यांच्या अध्यात्माचं कळू अवघड जागी ठणकलं. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोड असतं. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोड असतं. आणि यांना मुलं कशी होतात हे ते कोड असतं. या कठीण कोड्याचं उत्तर काही मिळत नाही. या कठीण कोड्याचं उत्तर काही मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही. हे सारखे भीत असतात.
कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात आणि एंडेल त्यावर तसं आयुष्य पीत असतात. अहो एंडेल त्याल्यावर वेगळं काय होणार? अहो एंडेल त्याल्यावर वेगळं काय होणार? एकच जागा ठरलेली दुसरीकडे कुठं जाणार? कारण आणि परिणाम यांचं नातं काही कळत नाही. कारण आणि परिणाम यांचं नातं काही कळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही. यांना कळतं पण वळत नाही. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता मला आवडलेली कविता तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतली. धन्यवाद.